राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील ऑनलाईन आलेले आहेत. अमोलदादांच्या माहितीसाठी इथं शिवाजीराव दादा आलेले आहेत. त्याचबरोबर लोखंडे साहेब, सदाशिव लोखंडे साहेब आहेत. राजाभाऊ वाजे या ठिकाणी आलेले आहेत आणि या परिसरातले सत्यशील शेरकर आलेले आहेत. या सगळ्या रूटवरचे प्रमुख जे कृती समित्या, कारण प्रत्येक तालुक्यात आता कृती समित्या तयार व्हायला लागल्या त्याच्या, तर त्याचे पण प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. सिन्नर असेल, अकोले असेल, संगमनेर असेल, जुन्नर असेल, खेड असेल, सगळीकडचे लोक आलेले आहेत. तर मी आपल्याला विनंती करतो, आपल्याला बैठकीला जायचं आहे असं आपण सांगितलं होतं, म्हणून आपल्याला ऑनलाईन आपण आलेले आहात. तर आपण 2 मिनटं आपलं थोडासा अनुभव याच्यात सांगावा की आणि कसं पद्धतीने करावं असं आपण सांगावं, म्हणजे आम्हाला पुढं बैठक चालू करता येईल. जय शिवराय. खरं तर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण आता आदरणीय पवार साहेबांनी एक अत्यंत महत्वाची पक्षाची बैठक लावली, त्यामुळे आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. डॉक्टर अजित नवले असतील, सत्यजित दादा असतील, यांनी सातत्याने याचा पाठपुरावा केला. आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हे खरं तर आपल्या भागाचं फार मोठं स्वप्न आहे. अनेक वर्ष ही गोष्ट सुरू आहे आणि हे असं असताना अचानक आपण संसदेतलं उत्तर ऐकलं असेल माननीय रेल्वे मंत्र्यांचं. यामध्ये जीएमआरटीचं कारण देत या गोष्टी अचानक या बाजूला म्हणजे रद्द करायचा किंवा त्याचा अलाइनमेंट बदलायची, ही गोष्ट सातत्यानं पुढे येते. तर याला एक रेटा हा आपल्याला, माझं प्रामाणिक मत आहे, यामध्ये खरं तर राजकारण आणणं आवश्यक नाही, परंतु जेव्हा जीएमआरटी कडून सुद्धा काही इन्फॉर्मेशन आली, यामध्ये अबाव ग्राउंड वायर मेश टनेल, म्हणजे मी माननीय रेल्वे मंत्र्यांना जगातल्या 15 ठिकाणचा जो स्टडी आहे, जिथे दुर्बीण आणि म्हणजे टेलिस्कोप आणि रेल्वे हे एकत्र आहेत, असा 15 ठिकाणचा स्टडी हा माननीय रेल्वे मंत्र्यांना सुद्धा सादर केला. यामध्ये अनेक ठिकाणी वायर मेशिंग किंवा कंट्रोल टनेल अशी गोष्ट दिली गेली. यामध्ये जीएमआरटी कडूनही या गोष्टी शक्य आहेत का, तर होय, या गोष्टी शक्य आहेत. यातल्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. यामध्ये पेंटोग्राफच्या फ्रिक्शनमुळे ज्या रेडिओ वेव्हज तयार होतात, या पेंटोग्राफच्या फ्रिक्शनमुळे होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळे हा जीएमआरटीला त्रास होईल, असं जीएमआरटीचं म्हणणं आहे. आणि यामध्ये व्हाईट स्पॉट मध्ये ऑपरेट करायला सुद्धा शक्यता आहे, परंतु जी आपण एक ट्रायपार्टिएट कमिटी म्हणतो आहोत, यामध्ये ॲटॉमिक एनर्जी असेल, यामध्ये रेल्वे असेल, यामध्ये जीएमआरटीचे अधिकारी असतील, याची ट्रायपार्टिएट कमिटी यांनी याचं इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे. परंतु ही मागणी जर नाकारली जात असेल, तर मग सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याच्या दृष्टीनं आपल्याला यापुढे पावलं टाकावी लागतील का? मग आता मला माहित नाही कोणाला पटेल न पटेल, पण जेव्हा कॉस्ट जास्त सांगितली जाते, की एवढी कॉस्ट, टनेलची कॉस्ट असेल, अबाव ग्राउंड वायर मेशची कॉस्ट असेल किंवा अंडरग्राउंड टनेलची कॉस्ट असेल, ही मान्य नाही. तर मी त्याही दिवशी संसदेत जे म्हणालो होतो, सिन्नर आणि चाकण एमआयडीसीचा रेव्हेन्यू बघितला, संगमनेर असेल, अकोले असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, या संपूर्ण भागातला ऍग्रिकल्चर रिच एक्सपोर्ट जर आपण प्रोड्यूस बघितला, तर जो भाग सरकारला काही लाख कोटींचा रेव्हेन्यू हा दरवर्षी देतो, त्यासाठी काही हजार कोटींची तरतूद करायला जर सरकार मागे पुढे पाहत असेल, तर मग हा राजकीय दबाव सुद्धा तयार करावा लागेल. पुणे नाशिक रेल्वे व्हावी, यासाठी माझं स्पष्ट मत आहे. वी शुड नॉट लिव्ह एनी स्टोन अनटर्न. आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षातल्या एकाही महायुतीतल्या पक्षाला जर जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये हा बहिष्कार जर आपण टाकला, तर कुठेतरी सत्ताधारी पक्ष गुढीघावर येईल. म्हणजे सत्तेत बसणाऱ्यांनी ही मागणी करणं, मी त्याचं स्वागत करतो, पण त्याचबरोबर सत्तेत असताना हा दबाव सुद्धा टाकणं तितकंच गरजेचं आहे. कारण एमआरआयडीसीच्या माध्यमातून जेव्हा हा प्रोजेक्ट होत होता, तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा सातत्यानं पाठपुरावा केला होता. परंतु आता हा राजनैतिक दबाव सुद्धा केवळ आंदोलन करून भागणार नाही, हा राजनीतिक दबाव सुद्धा सत्ताधाऱ्यांवर टाकावा लागेल, तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं स्वप्न हे अस्तित्वात येईल. आणि माझी सगळ्या राजकीय पक्षांना खरं तर ही विनंती आहे की हा कोणत्याही प्रकारे हा दबाव होऊन ही रेल्वे व्हावी, यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल. अन्यथा यामध्ये एकीकडे सत्तेच्या डोहात पाय बुडवायचे आणि दुसरीकडे रेल्वे होऊ द्या असं म्हणायचं, ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. जर रेल्वे करायची असेल
तर ठामपणे आपल्याला उतरावं लागेल, कारण आपण सातत्यानं पाहतो की या सगळ्या पाठपुराव्यामध्ये भारतीय जनता पक्षाची किंवा केंद्र सरकारची जी भूमिका आहे, ही केंद्र सरकारची भूमिका जर संशयास्पद असेल, तर केंद्र सरकारच्या भूमिकेमध्ये, त्या सत्तेमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाची ही नैतिक जबाबदारी आहे आणि या नैतिक जबाबदारीला पुढे घेऊन आपल्याला ती टाळता येणार नाही. आणि हे आंदोलन उभं राहत असताना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये एनडीएच्या घटक पक्षांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका, मी अत्यंत बोल्ड भूमिका घेतोय, पण एनडीएच्या घटक पक्षांवर आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये बहिष्कार टाकण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. तर आणि तरच या विषयीचं एक राजकीय जो दबाव आहे हा केंद्र सरकारवर तयार होऊ शकतो. त्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री हे या संदर्भात पाठपुरावा करू शकतात. ही माझी ठाम आणि स्पष्ट भूमिका, यामध्ये कुठलाही आडपडदा नाही. पण आपण सर्वजणाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि हा लढा असा सुरू राहील. जी अलाइनमेंट बदलली म्हणून जी गोष्ट हे होते असं वाटतंय की तितकीही सोपी केंद्र सरकारला करता येणार नाही. आपण सर्वांनी एकजुटीने जर हा दबाव निर्माण केला तर केंद्र सरकारला ही गोष्ट करावी लागेल. कारण शेवटी आज जरी अलाइनमेंट ही गोष्ट असली तरी सुद्धा एखाद्या प्रोजेक्टची व्हायबिलिटी, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या विषयी अनेक गैरसमज होते. काही दिग्गज नेत्यांनी सुद्धा मला हा प्रश्न विचारला होता की या रेल्वेसाठी आग्रही असण्याचं कारण काय. आणि ही संपूर्णपणे जेव्हा ब्रॉडगेजवर आपण ही रेल्वे करतो तेव्हा या भागातला शेतकरी असेल, या भागातला जो संपूर्ण फ्रेट ट्रॅफिक असेल, या सगळ्याला याचा एक फार मोठा फायदा होणार आहे. माननीय रेल्वे मंत्र्यांशी अजूनही आपण पाठपुरावा करतो, पण याला महाराष्ट्र सरकारचं तितक्याच तोलामोलाचं समर्थन हे लागणार आहे. आणि ही नैतिक जबाबदारी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जर स्वतःला इन्फ्रा मॅन म्हणवत असतील तर इन्फ्रा मॅन म्हणणाऱ्या माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना गोल्डन ट्रायंगल जोडण्यासाठी त्यांच्याकडून आग्रही भूमिका ही अपेक्षित आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा माननीय अजितदादा असतील, 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री असताना जर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये या तिघांची भूमिका काय आहे, या तिघांचा पाठपुरावा काय आहे, हे स्पष्ट झाल्याशिवाय या तीनही पक्षांवर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये बहिष्कार घालावा. अन्यथा या तिघांनी पाठिंबा द्यावा आणि लेव्हल फील्डवर आपण यावं. तेव्हा माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही ओरिजिनल अलाइनमेंट नुसारच, म्हणजे संगमनेर, अकोले, जुन्नर, आंबेगाव या मार्गेच गेली पाहिजे. यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा भूमिका घेतली पाहिजे. कारण सरकारच्या बाबतीमध्ये जर या पद्धतीनं सातत्यानं जर केंद्र शासनाकडे बैठका होत असतील तर मग पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री का बैठक घेत नाहीत, याचं प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्हाला सगळ्यांना मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. मी बैठकीला चाललोय, पण या लढ्यात तुमच्या सगळ्यांच्या बरोबर मी आहे आणि राजकीय प्रेशर असेल, जन आंदोलन असेल, या सगळ्याच्या माध्यमातून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आपल्याला हक्कानं मागून घ्यावी लागेल. त्यासाठी लढा उभा करावा लागेल. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. जय शिवराय. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी आपल्या भावना इथं व्यक्त केलेल्या आहेत. मला अत्यंत विनम्रपणे हे सांगायचं आहे की शेवटी सगळ्या राजकीय पक्षाचे लोक आता आपण एका व्यासपीठावर येण्याचं प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसून जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 6-9 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजारवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028
9876 महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.